च्या बॅनरवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादात सापडले आहेत। बावनकुळे यांच्या घराबाहेर काही उत्साही कार्यकर्त्यांनी आंबेडकर जयंतीच्या संदर्भात एक बॅनर लावला, पण या बॅनरवर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा फोटो आहे तो बावनकुळेंचा, आणि यावरूनच मोठी टीकेची झोड उठली आणि बावनकुळे यांनी माफीही मागितली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या उत्साही कार्यकर्त्यांमुळे चांगलेच अडचणीत आल्याचं चित्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं नागपूरच्या कोराडी इथं भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे बॅनर लावले, पण या बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो मोठा लावण्यात आलाय। एवढंच नाही तर बावनकुळेंचा फोटोही बाबासाहेबांच्या फोटोच्या वरती लावण्यात आला। या बॅनरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत बावनकुळेंना हा प्रकार मान्य आहे का असा थेट सवाल केला। अखेर बावनकुळेंनी समोर येत या प्रकरणी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्याचं निलंबन करणार असल्याचं सांगितलंय। अनावधानाने चुकीच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने ते केलं आहे ते बॅनर तात्काळ एका सेकंदात काढलं, 20 मिनिटाला काढलं जेव्हा माहीत झालं तेव्हा, पण या पद्धतीने कोणी करू नये। त्या कार्यकर्त्यांना मी अनावधानाने केला त्यांनी मला सांगितलं, पण त्यांना पक्षातूनही कमी करणार आहे, कारवाई करणार आहे आणि ही पोस्ट मला मान्य नाही, ही चुकीची आहे। बॅनरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आपली चूक लक्षात आली। आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या प्रकरणी या बॅनरबाजांनीही माफी मागितली। त्यासाठी माफीनाम्याचं एक वेगळं बॅनर लावलं गेलं। अखेर या बॅनरबाजीशी बावनकुळेंचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालं, पण काही उत्साही कार्यकर्त्यांच्या या प्रकारामुळे चंद्रशेखर बावनकुळेंची मात्र पंचाईत झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।